नमस्कार मंडळी, मी आहे मेघना। माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आणि कसं आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत। आणि आज आहे मंगळवार, तर आज गावची ग्रेडिंग टेस्ट आहे संध्याकाळी। आणि आता वाजलेले आहेत 11:30। तर आंघोळ वगैरे झाली, आवरले घरातलं सगळं काम आणि राघवलाही आंघोळ वगैरे घातली। तर राघवची मस्त मजा चालू आहे। माझ्या मिस्टरांना वर्क फ्रॉम होम आहे, सो संध्याकाळी आहे गावची ग्रेडिंग टेस्ट। गाव स्कूलला गेली आता आणि त्यामुळे मग म्हटलं आता व्लॉग स्टार्ट करावा। सगळं आवरलं तर, कारण रोजची कामे काय शेअर करणार, सो त्यामुळे रोजची कामे नाही शेअर केली मी। सो आता स्वयंपाक वगैरे बनवायचा, राघवला झोपवायचं आहे। तर स्वयंपाकामध्ये अजून काय बनवायचं ठरलेलं नाही आहे। नेहमीचा प्रश्न काही पण जेवणामध्ये काय बनवू, आणि आपण आपल्या मिस्टरांना विचारलं की ते म्हणणार नेहमी की तुला पाहिजे ते बनव। आता ही भाजी आणायला खूप म्हणजे खूप वर्षानुवर्ष सगळेजण शोधतायत कुठे भेटते ही भाजी, परंतु काही सापडली नाही अजून। सो मी घरामध्ये फ्रीजमध्ये जे आहे ते बनवणार आहे। सो कोबीची भाजी किंवा मग लाल भोपळ्याची भाजी, या दोन्हीपैकी एक भाजी मी डिसाईड करेन। आणि सोबतच असणार आहे भाकरी आणि मटार आहे, फ्रेश मटार आणला होता आम्ही एक दिवस। सो तो मटार देखील वापरून एखादे मसाले भात बनवेल। आणि इथे राघवचा आरडाओरडा चालू आहे, तर तो खिडकीमध्ये छान उभं राहायला शिकलाय आता आणि तिथून आरडाओरडा करतोय। राघव काय काय आता घेऊ तुला। आणि इथे राघवच्या सकाळी सकाळी सगळ्या पॅन्ट कालच्या वॉश करून टाकल्यात, कारण राघवला आम्ही आता डायपर लावत नाही दिवसभर। सो त्यामुळे मग त्याचं जे काही पॅन्ट असून तर रात्री भिजायला घालते आणि सकाळी वॉश करून टाकते। खूप साऱ्या पॅन्ट आहेत राघवला, जवळजवळ 24 पॅन्ट्स आहेत। आणि राघवचा टक्कल केलाय 2 दिवस झाले। तर अशा प्रकारे त्या दिवशी तो झोपून गेला त्यामुळे दाखवलं नाही, तर असा आहे राघवचा टेकलू। अशा आहे राघवचं टेकलू। कुठे टाकलू, कुठे टाकलू, कुठे टाकलू। आणि नेस्टोरून खूप सारे फ्रूट्स आणले होते, सो मस्तपैकी फ्रूट सलाड बनवलंय ब्रेकफास्टसाठी मी आत्ता, कारण उशीर झालाय मला ॲक्च्युली आवरायला, म्हणजे आवरता तर मी म्हटलं ब्रेकफास्टला फ्रूट्स खावेत। जेवणामध्ये दुसरं काहीतरी बनवेल आणि हेल्दी ऑप्शन आहे हा। राघव देखील खातो फ्रूट्स, हो ना? ब्लूबेरीज खातो तू? चला आपण खाऊयात आता, ओके दोघं जण, चला लेट्स गो। आणि अशा प्रकारे नाश्ता वगैरे झाला होता। तर दुपारच्या जेवणामध्ये मला करायचा होता मसाला भात। तर मी इथे राईस भिजवायला ठेवला होता, एक 15-20 मिनटं जरी भिजला तरी राईस खूप छान मोकळा मोकळा होतो। सो मी भिजवून ठेवला, त्यानंतर लगेचच कोबीची भाजी चिरायला घेतली होती। आणि इथे अशा प्रकारे कोबीचा खालचा वगैरे पार्ट असतो तो काढून टाकला होता, काळा पार्ट। आणि मग त्यानंतर अशा प्रकारे उभा कोबी चिरायचा आहे। उभा कोबी चिरला की टेस्टही छान लागते। आणि वरचा जो साल होता तेही साईडला काढून घेतलं होतं। तर जास्त काही मसाले वगैरे घालून कोबी बनवणार नव्हते मी, सिंपल हिरवी मिरची, लसूण आणि त्याच्यामध्ये जिरी घालणार होते। तर तेलामध्ये तडका देणार होते आणि माझी हळद थोडीशी संपली होती, थोडीशीच होती। सो कोबीची भाजी त्या हळदीमध्ये होणार होती। अशा प्रकारे जिरी वगैरे घालायची, माझ्याकडे शहाजिरं होतं आणि शहाजिऱ्याने ही भाजी खूप छान लागते। आणि त्यानंतर मी भाजी टाकल्यानंतर साईड बाय साईड मटार आहे, मला हिरवी मटार म्हणजे ताजी एकदम फ्रेश मटार भेटली होती। सो ताजी नाही म्हणता येणार, परंतु फ्रेश होती। सो मी अशा प्रकारे, माझ्या मिस्टरांना खोबऱ्याशिवाय मसाले भात आवडत नाही, सो खोबऱ्याचे काप टाकले होते। आणि सुरुवातीलाच मी मटार आहे ती चांगली भाजून घेतली होती, जेणेकरून नंतर खूप छान लागते टेस्टला। सो अशा प्रकारे त्यानंतर फोडणी टाकून घेतली। तर नॉर्मल होता एव्हरेस्ट मसाला आपला बिर्याणीचा, शाही बिर्याणी मसाला, तोच यूज करणार होते मी मसाले भाताला देखील। तर खूप टेस्टी लागते, मला तर तोच मसाला खूप आवडतो। सो अशा प्रकारे इथे माझी झाली होती मसाले भाताची तयारी।
हॅलो. आणि आमच्याकडे पहिल्यांदाच लाईट गेली आहे, तर काही चालत नाही. फॅन वगैरे, लाईट वगैरे काही नाही, बंद आहे. लाईट वगैरे काहीच नाही चालत आहे. फॅनही बंद आहे, AC बंद आहे, सगळं बंद आहे. आणि पहिल्यांदाच असं झालं इथे आम्ही राहायला आल्यापासून की लाईट गेली. आणि याच्या आधी एकदा भुशाघरावर झालं होतं, पण त्यांनी आधी सांगितलं होतं की लाईट जाणार आहे. आणि आमच्याकडे आज पहिल्यांदा लाईट गेली. काय प्रॉब्लेम झालाय काही माहिती नाही. आणि आता बघू, स्वयंपाक वगैरे करतोय आम्ही. स्वयंपाकाला गॅस लागतो, लाईट नाही लागत. परंतु फोन वगैरे, इंटरनेट वगैरे सगळं बंद आहे मेन म्हणजे. सो असं अजूनपर्यंत कधी झालं नव्हतं की लाईट्स वगैरे गेल्यात. आणि काम राहिले माझं आता किचन वगैरे आवरून घ्यायचंय. क्लिनिंग करते मी फक्त. मॉर्निंगला उठलं की बाकीचा पसारा बाजूला ठेवून करते, कारण पसारा आवरलाच जात नाही, वेळच भेटत नाही एवढं सगळं. कधीतरी एखाद दिवशी खूप म्हणजे असं वाटलं की आता पसारा आवरायची गरज आहे, त्या दिवशी पसारा आवरला जातो. कारण क्लिनिंगला तर राघव क्रॉलिंग करतो, त्यामुळे क्लिनिंग मला लवकरच करायला लागते. तर आता भाकरी करून घेते. आणि जेवणामध्ये काय काय बनवलंय तुम्हाला दाखवते. भाकरी राहिली आहे फक्त. इथे आहे मसाले भात आणि फ्रेश वाटाण्याचा मसाले भात बनवलाय आज मी. आणि इथे बनवलाय कोबीची भाजी. सो कोबीची भाजी झालेली आहे. आणि आता इथे मी भाकरी करून घेते, म्हणजे माझा स्वयंपाक रेडी आहे. आणि भूकही खूप लागली आहे. इथे पाहू शकता 2 वाजून गेलेत तुम्ही. लाईटही गेली, आता काही करमत नाही, लाईट नसली की करमत नाही. आणि इथं गप्पा मारायचं काम चाललंय डॅडीचं गावचं. हा, फॅमिली टाइम. यू आर एन्जॉयिंग फॅमिली टाइम. एक्सेप्ट जेवण. एक्सेप्ट जेवण. जेवण तसंच आहे आमचं. आम्ही भाकरी खातो. आम्ही गुड गर्ल आहे. खाली कर हात. आम्ही भाकरी खातो. आम्ही गुड गर्ल आहे. क्रिसमसची सुट्टी अजून लांब आहे. मेरी क्रिसमसची सुट्टी लांब आहे अजून ना. आणि लाईट आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आपले नवीन आणलेले फॅन लावले तिथे. आणि इथे वर्क चाललंय. रिमोट सापडला. आणि इथे राघव उठला झोपेतनं. स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झालंय माझं. तर आता काही राघव झोपणार नाही. सो आता पसारा आवरायचं तसाच ठेवेल मी. आम्हाला जायचं एक 6 वाजता, पावणे 6 वाजता निघणार आहे आम्ही. गावची ग्रेडिंग टेस्ट आहे आज. सो गावचा बेल्ट चेंज होणार आहे. एक्झामच आहे इन शॉर्टमध्ये. सो एक्झाम झाल्यावरती मे बी बाहेर जेवण करू किंवा नाही पण करणार, कारण माहिती नाही, म्हणजे आवरण्यावर आहे. तर आता तिथेही थकल्यासारखं झालं तर मग मी नाही शक्यतो बनवणार जेवण. आणि इथे आहे राघव. आणि हे राघवचं स्विंग आहे, इलेक्ट्रिक स्विंग. माझ्या काय अच्छा अच्छा, ओके ओके, तुला घेऊ तुला. तर हा इलेक्ट्रिक स्विंग मला फोल्ड करून ठेवायचा आहे. आणि मला काही बोलून देणार नाहीये तू. आणि हा इलेक्ट्रिक स्विंग माझ्या मिस्टरांना ऑफिसमधून गिफ्ट भेटला होता राघव झाला तेव्हा. सो आता हा म्हणजे 6 महिन्यापर्यंतच यूज होतो. आता त्याच्यावरती बसतो आणि पडतो मागे. सो मी आता हा फोल्ड करून ठेवून देते. आणि अशा प्रकारे मी फोल्ड करायला घेतला तर राघववरती रडायला लागला. सो त्यालाही खाली सोडलं आणि त्याला पाहूनच करायचं होतं, कारण तो माझ्या मिस्टरांना मग काम करून देत नाही हॉलमध्ये. सो त्यामुळे त्याला इकडेच नादवलं होतं मी. तर जे माझ्याकडे आहे हातामध्ये तेच त्याला हवं होतं. आणि अशा प्रकारे वाजलेत दुपारचे 5 आणि संध्याकाळचे 5. सो माझी भांडी वगैरे घासलीत मी आत्ताच, कारण राघवला माझ्या मिस्टरांनी झोपवलं आहे, कारण तो माझ्याकडनं झोपत नव्हता.
तर हे आहेत माझे किचनमधले इंडोर प्लांट्स आणि मला खूप आवडतात, मला खूप छान वाटतं इथे. तर त्यामुळेच किचनमध्ये खूप फ्रेश वाटतं इंडोर प्लांट्समुळे. सो अशा प्रकारे स्प्रे करावं लागतं इंडोर प्लांट्सला. तर पाणी मी जाता येता घालत असते, जास्त पाणी नाही घालत. सो जास्त पाणी घातलेलं चांगलं नसतं. तर अशा प्रकारे सगळं क्लीन आहे. आणि इथे मी चहा ठेवला आहे आमच्या दोघांसाठी. तर चहामध्ये दूध टाकते. काय? हा, तू रेडी झालाय? तुला एक्झाम द्यायची, जायचंय तुला बॅग घेऊन? नको नको, बर चल चल. आणि इथे झालेली आहे आपली गाऊ रेडी. गाऊची एक्झाम आहे आज, एक्झाम साठी चालली आहे गाऊ. तुला जायचंय का रे? तुला जायचंय का टकलू? टकलू, राघवला इथे बांगडी मारून घेतली आहे त्याने हातातली झोपेत. हो, झोप झाली नाही. कुठे चाललाय? कुठे जाय? जाऊ दे त्याला, जाऊ दे जाऊ दे. कुठे जायचं त्याला? जाऊ दे, सोड 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 सोड, लागेल त्याला, सोड. कुठे जायचं बघू दे. मग तुला तुझी कार ड्राईव्ह करायची. इकडे बघितलं का? इकडे बघा ना. अच्छा, पुरत नाही हात. आणि इथे गाऊची चालू होती एक्झाम. सो मी जास्त काही कॅच नाही केलं, फक्त गाऊलाच मला कॅच करायला जमलं तेवढं मी केलं, कारण बाकीच्या मुलांची परमिशन वगैरे नसते. सो त्यामुळे बरोबर नाही वाटत. इथे गाऊची एक्झाम चालू होती. सो अशा प्रकारे मी म्हणजे गाऊ आमचे एक म्हणजे प्रायव्हेट मोमेंट म्हणू शकतात मी, ज्या गाऊच्या ह्या लहानपणीच्या आठवणी आहेत, ज्या की तिला मोठ्यापणी दाखवलं तिला खूप छान वाटेल. सो अशा प्रकारे बॉक्सिंग होतं मे बी हे. तर त्याचीसुद्धा एक्झाम असते, त्याच्या टेक्निक्स असतात, एक्झाम नसते, परंतु त्या टेक्निक सर्व कराटे चॅम्पियन्सला शिकवल्या जातात. आणि अशा प्रकारे गाऊला ग्रीन बेल्ट भेटला होता. आणि वीराला कोणता बेल्ट भेटला आता? ब्ल्यू ना. आणि गाऊला ग्रीन भेटला आहे. व्हेरी गुड. वेदू वेदू, हा, जोरात जोरात जोरात, जरा जोरात. हा, आणि अशा प्रकारे इथे त्यानंतर आमच्या मुलांचे जे बेल्ट्स वगैरे चेंज झाले तर त्याचीच आम्ही पार्टी करत होतो. अशा प्रकारे छान त्यांच्या आवडीचं जेवण मागवलं होतं आम्ही, मुलांच्या आवडीचं म्हणजे गाऊच्या आणि वीराच्या. सो ते मस्त एन्जॉय करत होते. आणि इथे पूजा वगैरे सगळे होते, कारण वीराचाही बेल्ट चेंज झाला होता. तर आम्ही असं प्लॅन केलं होतं की संध्याकाळी आता बाहेरच जेवण करू. सो अशा प्रकारे ते मंचाव सूप जे सगळ्यांना आवडतं ते मागवलं होतं. आणि पनीर टिक्का वगैरे होते. सो मला हे सूप प्रचंड आवडतं आणि ऑलमोस्ट आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनाच आवडतं. सो गाऊलाही आवडतं. आणि इथे सँडविच मागवले होते मुलींसाठी. तर दोघंजण, राघव आणि वेदांत अजून छोटेच आहेत, त्यामुळे त्यांच्या आवडीचं काही मागवण्याचा प्रश्नच येत नाही. सो सगळं आमच्याच आवडीचं होतं. हॅलो, आणि आम्ही आत्ताच आलेलो आहोत आबूशगरावरून, जेवण वगैरे करून आलं. तर गाऊ आता झोपेल, कारण 10 वाजलेत आत्ता. तर गाऊला आता ग्रीन बेल्ट भेटला आणि बेल्टची पार्टी पण झाली ना गाऊ? वीराची आणि गाऊची बेल्टची पार्टी झालेली आहे. सो आता मस्त झोप लागेल त्यांना. आणि आता
उद्या गाऊला घालायचा आहे फ्लॅगचा ड्रेस, UAEच्या फ्लॅगचा ड्रेस. सो सकाळी तुमच्यासोबत मी शेअर करेलच. आणि हा, आणि तुमच्यासोबत फोटोही दाखवेल, फोटोही शेअर करेल. हां, तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.